दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान आणि त्याचबरोबर निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा फटका भाजीपाल्याला सुद्धा बसलाय। त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊन त्यांचे दर 20 ते 40% वाढू लागले। सरासरी 80 ते 100 किलो रुपयाचे झालेले। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी सुद्धा आता भाजीपाला खरेदीकडे आता सर्वसामान्य लोकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी ग्राहक 1 किलो भाजी खरेदी करत होते त्या ठिकाणी आता अर्धा किलो भाजी खरेदी करत असून विक्रीचे प्रमाण देखील घटत आहे। याचा परिणाम विक्रेत्यांवरती झाला असून त्यांच्याही खिशाला झळ बसते। दरम्यान मिरची, भेंडी, कारले, गवार, कोबी यांच्यासह सर्वच भाज्यांचे दर अजून वाढणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला। जसं उन्हाचा पारा वाढत चालला तसं मात्र आता भाजीपाल्याचे भाव देखील सर्वसामान्यांच्या अवकेच्या बाहेर आहेत। कारण मी आता जर पाहिलं गेलं तर मी छत्रपती संभाजीनगर शहरातील महात्मा फुले या मार्केटमध्ये आलेले माझ्यासोबत इथले व्यापारी आहेत। आपण त्यांची विचारणा करत की भाजीपाल्याचे भाव जे आहेत ते आता गगनाला भिडलेले आहेत, त्याचा काय परिणाम झालेला आहे। भाऊ मला सांगा, आजकाल पाणी नाही आहे, पाण्याची कमतरता आहे, दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर भाज्या जे आहेत भाज्याही प्रमाण कमी दिसते, नेमकं काय आहे? बरोबर आहे तुमचं म्हणणं, अगदी बरोबर आहे। 40-42 वर पारा चढलेला आहे आणि पाणी टंचाई आहेच, त्याबरोबर शेतकऱ्यांचा माल एकदम खराब होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे। त्यामुळे भाजीपाल्याची आवक जी आहे तर मार्केटमध्ये एकदम कमी प्रमाणात झालेली आहे, 50% आवक घटलेली आहे आणि भाव मात्र दुपटीनं वाढत चाललेले आहे। त्याच्यामुळं ग्राहकांना याचा फटका बसत आहे, त्याचबरोबर व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसत आहे। जिथं 1 किलो समजा एखादी व्यक्ती घरात भाजी घेतो तर तो डायरेक्ट अर्धा किलोवर आलेला आहे, म्हणजे 50% धंदा घटत चाललेला आहे किमती जास्त वाढल्यामुळं। एकीकडे जर पाहायला गेलं तिथे हिरव्या पालेभाज्या अशाच आहेत, मेथी असं, कोथिंबीर असेल, करडीची भाजी असेल, हे जे हिरव्या पालेभाज्या होत्या त्या मात्र आता नामशेष होतात, कारण पाणी नसल्यामुळे ना। पाणी नसल्यामुळं मेथीची भाजी तर एकदम सुकल्यासारखी येते आणि पाणी जर आम्ही मारलं त्याच्यावर तर ती सडून जाते। जास्त टेम्परेचर असल्यामुळं गारमाटीमुळे ती भाजी खराब होती आणि ती पूर्वीची 8-15 दिवसापूर्वीची 10 ते 15 रुपयाला मेथीची जुडी होती ती आज 25 ते 30 रुपयावर गेलेली आहे। कोथिंबीरचंही पाहायला गेलं तर तीच परिस्थिती आहे, 15 ते 20 रुपयाला विकणारी कोथिंबीर 25 ते 30 रुपयाला गड्डी आहे, भेळा घेतलं तर 40 ते 50 रुपयाला आहे। म्हणजे एकंदर पाहायला गेलं तर सगळंच भाजीपाला हा दुपटीने वाढलेला आहे आणि 80 ते 60 रुपये किलोप्रमाणे जो विकला जाणारा 8 दिवसापूर्वीचा भाजीपाला आज तो 100 ते 120च्या घरात येऊन पोचलेला आहे। त्यामुळे गिऱ्हाईक नाही, त्यामुळे मार्केटला अजिबात गिऱ्हाईक नाही आहे आणि व्यापाऱ्यांनाही त्याचं नुकसान होत आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो की इथं जे भाजीपाला आहे मात्र लिंबाचे भाव देखील 40 रुपये पावशेर आहेत, त्याचबरोबर 150 रुपये किलो झालेले आहेत। मेथीची भाजी तर आपल्याला दिसतही नाही, त्याचप्रमाणे करडीची भाजी देखील दिसत नाही, कोथिंबीर दिसत नाही, फ्लावर आहे, हे जे प्रमाण आहे हे प्रमाण घटताना दिसतात। हे प्रमाण जसं जसं घटत चाललं तसं मात्र सर्वसामान्याच्या अवक्याच्या बाहेर याचे भाव आपल्याला दिसत आहे। त्याचाच परिणाम मात्र आता गिऱ्हाईकावर देखील झालेला आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मात्र शेतकरी आणि व्यापारी देखील हे अपेक्षा करतात की लवकरात लवकर पाऊस यावा आणि ही दुष्काळग्रस्त जी परिस्थिती देखील भाजीपाल्यावर देखील निर्माण झालेली आहे ही देखील कमी होऊन आणि याचे भाव देखील सर्वसामान्याच्या अवक्यात यावा अशी अपेक्षा व्यापारी करत आहेत, सर्वसामान्य लोक करीत आहेत। मी संजय आहेर, छत्रपती संभाजीनगर।